नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणारे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासह सातपूर मंडलच्या वतीनं शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश आल्यानंतर पक्षानं आता बंडखोरांसह पक्षाविरोधी काम करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात अनेकांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केल्याचं समोर आलं आहे। ऐन निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या माजी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील यांच्यासह भाजप कामगार मोर्चाचे चिटणीस विक्रम नागरे, अमोल पाटील, सार्थक नागरे, स्वप्नील पाटील, निलेश भंदुरे या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। या दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका बजावणाऱ्यांकडे पक्षानं आपली वक्रदृष्टी वळवली असून यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांचाही समावेश आहे। जाधव हे ऐन निवडणुकीत शिवसेना उभाठा पक्षामध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यांचा काही कारणास्तव पक्षप्रवेश होऊ शकला नाही। असं असताना देखील त्यांनी भाजप उमेदवार सीमा हिरे यांचं काम न करता विरोधी पक्षातील शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा प्रचार केला असल्याचा स्पष्ट आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। पत्रावर आमदार सीमा हिरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, गणेश बोलकर, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, शिवाजी शहाणे, सीए मनोज तांबे, राजेश दराडे, संजय राऊत यांच्यासह सातपूर मंडल पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। शशिकांत जाधव यांनी यापूर्वीही पक्षविरोधी भूमिका बजावली असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचं काम केलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात त्यांनी अपूर्व हिरे यांचं काम केलं असून नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उभाठा गटाचं काम केलंय। शशिकांत जाधव यांची ही मालिका सातपूर मंडलनं शहराध्यक्ष जाधव यांच्याकडे वाचली। या दरम्यान मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र पक्ष आदेशानुसार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला अडथळा येऊ नये म्हणून उमेदवारी मागे घेतली। त्याचबरोबर मी नाशिक पश्चिम मतदारसंघ वगळता नाशिक पूर्व, चांदवड या मतदारसंघात पक्षाचं काम केलं आहे। पक्षाच्या वरिष्ठांना याची कल्पना दिली होती। असं असलं तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं जाधव यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर पक्षाच्या उमेदवाराचा पराभव व्हावा या हेतूने काम करणाऱ्या कुठल्याही माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला पक्षात थारा देऊ नये अशी मागणी सातपूर मंडलच्या वतीनं मंडल अध्यक्ष भगवान काकड यांनी पक्षाकडे केली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।